तालुक्यातील वैराग येथे 2 ठिकाणी घरफोडी होऊन 4,30,000 रुपयाचा मुद्देमाल लंपास. अज्ञात चोरट्याविरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल. संजय अरुण आतकरे वय 44 वर्ष, राहणार दासरी प्लॉट वैराग, हे दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वाळूज तालुका मोहोळ येथे नातेवाईकाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने सर्वजण घराला व्यवस्थित कुलूप लावून रात्री कार्यक्रमास गेले होते. त्या ठिकाणी त्यांना उशीर झाल्याने त्यांनी वाळूज येथे मुक्काम केला. दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ते वाळूज येथून वैराग येथे घरी आले असता त्यांना घराचा मेन दरवाजा उघडा असलेला दिसला. त्यावेळी त्यांनी घाबरून गेले व घरात चोरी झाल्याचा त्यांना संशय आला. त्यानंतर त्यांनी बारकाईने घरात जाऊन पाहणी केली असता घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून आतील सामान अस्ताव्यस्त फेकून दिलेले दिसले व किचन रूम मधील डबे उचकटून अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. यावरून त्यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली. सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे कानातील झुबे, सोन्याची गळ्यातील चैन असा 3,25,000चा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. तसेच शेजारी गल्लीत असलेल्या स्वरूपानंद मधील साहिल जयचंद साबळे यांच्याही घराचा कडेकोंडा तोडून त्यांचेही 1,05,000 रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. असा एकूण 4,30,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद संजय अरुण आतकर यांनी वैराग पोलिसात दिली असून वैराग पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.